जय. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. सर्वप्रथम मी माझे पहिले गुरु माझी आई आणि वडील यांच्या चरणी कोटी कोटी दंडवत घालतो. आणि माझे सद्गुरू जे वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करत असतात त्यांचा सतत आशीर्वाद असतो आमच्या सगळ्यावर. आणि आम्ही कुठल्याही परिस्थितीत असेल तरीही आप्पाच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाने चांगल्या मार्गावर राहून या ठिकाणी उभे राहण्याचं जे धाडस करतो ते फक्त आमच्या गुरुमाऊलीमुळे. अशा माझ्या गुरुमाऊलीला म्हणजे सद्गुरू शिवानंद शिवाचार्य महाराज तमलूरकर यांच्या चरणी कोटी कोटी दंडवत घालतो. आणि आपण ज्या प्रांगणात बसलेलो आहोत असे गावचे महारुद्र बजरंग बली यांच्याही चरणी कोटी कोटी दंडवत घालतो. आणि इथे जमलेल्या सर्वांच्या हृदयात असलेल्या शंभू महादेवाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो. सर्वप्रथम मी सगळ्यांना तुमचंच म्हणजे सगळ्यांचंच कौतुक करण्यासाठी म्हणजे हा एवढा दिव्यमय सोहळा जो आता आपण पाहिला खरंच आता सुद्धा आनंदाने म्हणजे तो क्षण आपण जे महादेव मंदिरापासून जे इथं मारुती मंदिरापर्यंत आलोय खरंच ते म्हणतात ना साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा म्हटल्याप्रमाणे खरंच आज दिवाळीपेक्षाही छान म्हणता येईल असं दीपोत्सव. आपण दीपावली सुद्धा एवढे आपण दीपोत्सव केलं नसेल तेवढं आज पूर्ण गाव दीपमय झालेलं आहे. आणि आपण गुरुचं नामस्मरण घेत नाचत आनंदाने आपण तिथून इथं आलोय. हा जो आनंद आहे गगनात मावण्याचा एवढं झालेलं आहे. आणि या सगळ्यांसाठी तुम्ही सगळ्यांनी खरंच तुमच्या सगळ्यांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो की सगळेजण तुम्ही शेतात जाऊन काम करून थकून येऊन सुद्धा घरापुढे छान उद्या अपाय करायला हे सांगितलं असल्यामुळे सगळेजण लवकर येऊन सडा रांगोळी टाकून दीपोत्सव करून सगळ्यांनी एवढा मोठा उत्साह साजरा केला त्याबद्दल खरंच तुमचं खूप खूप धन्यवाद. गेली 20 वर्ष झाली हा आपण साजरा करतो हा दिवस. दिवाळी नंतर सगळ्यांना आतुरता असते की दिवाळी नंतर आता अप्पा येणार आहेत. असंच मी अगोदर आईला विचारलं होतं की हा कार्यक्रम आपण का करतोय तर तेव्हा आईनं सांगितलेलं एक उत्तर मला आठवते आता. तर मी म्हणायचो की आपण पदयात्रा जाऊन आल्यानंतर आपल्याला आपण घरी बोलून आणून आपण म्हणजे सगळं केलं असतं पण हे असं का करतो आपण. तर त्यावर आईने असं उत्तर दिलंय की आपण हा कार्यक्रम या कार्यक्रमाचा मागचा हेतू असा आहे तुम्हा सगळ्यांना आपल्या सगळ्यांना गुरुमाऊलीचा आशीर्वादाचा लाभ व्हावा आणि आपण हा जो आनंद आहे आज जो घेतलेला आहे तो सगळ्यांना लाभ व्हावा त्यामुळे आपण हे गावामध्ये निवडणूक करून हा कार्यक्रम करतो. आपण आपल्या कामानिमित्त कुठं काम असल्यामुळे बाहेर जाऊ शकत नाही कार्यक्रम बघू शकत नाही. सगळ्यांना गुरुचा लाभ मिळावा आशीर्वादाचा मार्गदर्शनाचा लाभ मिळावा एका दिवस होईना या हेतून हा कार्यक्रम सुरू केला असं आईने सांगितलं होतं. ते आठवलं म्हणून सांगितलं मी तुम्हाला. गुरुचं महात्म्य सांगताना कबीरदास एक दुआमधून सांगतात गुरु गोविंद दो कडे काके लागू पाये श्री बाल गुरु गोविंद दियो अपने बताए. म्हणजे कबीरचा एक दुआ आहे
की आपल्या समोर गुरु आणि गोविंद म्हणजे साक्षात परमेश्वर भगवान आपल्या समोर जर आले तर असा एक भक्तांना प्रश्न पडला की अगोदर आपण कोणाला नमस्कार करावा, कोणाला प्रणाम करावा. तर संत कबीरदास सांगून गेले गुरुला अगोदर नमस्कार करावा. म्हणजे गुरुचं महात्म्य देवापेक्षाही महान आहे. कारण त्या देवाकडे जाण्याचा मार्ग किंवा आपल्याला जे वेळोवेळी मार्गदर्शन करतात ते फक्त गुरु करतात. म्हणून जर गुरुच नसले तर आपल्याला देव लाभ प्राप्त होणे शक्यच नाही. त्यामुळे गुरुची महिमा तर खूपच आहे, अगोदरपासून सांगितलेलं आहे. आणि आम्हाला ती गुरुची कृपा लाभली, आपल्या सर्वांना लाभली. खरंच आपलं खूप आपण भाग्यवान आहे असं मी समजतो. आता मी 2 वर्ष मागचं बोललेलो होतो थोडं 2 शब्द, पण यावेळेस सगळेजण माझे भाऊ बहिणी म्हणाले आज काय बोलणार, आज काय बोलणार. तो म्हणजे मी जेवढं होतं ते 2 वर्ष बोलूनच गेला. आता मला काहीच नाही बोलायला. आता प्रश्न बोला की आज काय बोलावं. मला आता आशीर्वाद जे काही आलेलं बोलू आपण. आपण जर मी प्रवचन कित्येकदा ऐकतो दररोज नवीन नवीन नवीन, त्याचं एवढं हे आहे की आपल्याला खूप काही शिकायला भेटतं त्यांच्याकडून. तर आज मी काही जास्त न बोलता आपल्याला आपण लवकर आल्यामुळे आपल्याला जास्त वेळ त्यांचं आशीर्वचन ऐकायचं आहे. जाता जाता एक गोष्ट सांगायचं आहे मला. एक वाक्य आहे की ते जर तुम्ही केला किंवा पाळला तर तुम्हाला कसलंही दुःख होणार नाही, असं मला वाटते. माझ्या अनुभवातून एक वाक्य सांगतो तुम्हाला. तुम्ही जे काही करता ज्याच्या सोबत म्हणजे तुम्ही काहीतरी मित्राला मदत करता किंवा आपण आपल्या नातेवाईकाला कोणालाही आपण करत असतो, त्यांच्याबद्दल एखाद्याबद्दल करत असतो. आणि ते करत असताना एवढं एकच लक्षात ठेवायचं सगळ्यांनी की त्याच्याकडून परत अपेक्षा न ठेवता तुम्ही कोणतंही काम करत असाल. मी माझ्या भावासाठी काही करत असेल समजा, तर मी या विचाराने करायला पाहिजे की म्हणजे मी माझ्या निस्वार्थ भावनेने मी एखादं करेन, पण त्याच्याकडून मी आज केले तर उद्या तो पण करेल. हे जर तुम्ही भावना ठेवल्या उद्या तुम्हाला दुःख येतं. म्हणजे थोडक्यात बोलायचं की जे काही करणार तुम्ही ते निस्वार्थ भावनेने करा. आता तुम्हाला छोटं उदाहरण सांगतो, हे थोडं डोक्यावर गेलं असं मला तर वाटतं. सासू सुना आहे, सुनाचं सगळ्यांचं एक असतं की मी सासूसाठी एवढं केलं, खूप काय केलं. आणि एखाद्या दिवशी सासू कोणाला म्हणली बाजूच्या शेजारीला की माझी सून असंच करते, त्या सुनाला वाटणार आता मी एवढं केलं सासूसाठी एवढं केलं तर सासू हे बोल. पण तुम्ही सासूसाठी केलं जर तुम्ही निस्वार्थ भावने केलं असतं म्हणजे हे विचार ठेवलं असतं की सासू काही बोल तो त्यांचा कर्म झाला तर तुम्हाला दुःख झालं असतं का? आज एखाद्या शेजारीला मला तर दुःख झालं असतं का? नाही झालं असतं. त्यामुळं थोडक्यात एकच आहे की जे काही करता आपण निस्वार्थ भावनेने करा, त्याच्याकडून अपेक्षा न ठेवू नका, तुम्हाला दुःखच होणार नाही. एवढं मी सांगतो आणि जास्त न बोलता थांबतो. आपल्याला आपण आशीर्वाद ऐकायचं आहे. साम भजन पार्वती